नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे मित्रांनो का ज्या काही तुमच्या सीईटीच्या शिफ्ट झाल्या पीसीएमच्या, तर पीसीएमच्या सर्व शिफ्ट आपल्याकडे आलेल्या आहे मित्रांनो। सगळ्या शिफ्टचं ॲनालिसिस मी केलेलं आहे। त्या ॲनालिसिसवरून कोणती शिफ्ट जास्त डिफिकल्ट होती, कोणती इझी होती, कोणती मॉडरेट होती, हा थोडासा मी अंदाज लावलेला आहे मित्रांनो। तर तो बघूया आपण। पण हे सर्व ॲनालिसिस करताना माझं असं लक्षात आलं की कोणतीही शिफ्ट अशी हे नव्हती का पूर्णपणे इझी होती। पहिल्यांदा सीईटीमध्ये असं झालं की कोणती पण शिफ्ट जी आहे ती कम्प्लीट इझी नाही आहे मित्रांनो। बऱ्याचशा शिफ्ट म्हणजे असं समजा की एक तर हार्ड आहे, नाही तर एक तर मॉडरेट आहे। तर चला तुम्हाला डिटेल दाखवतो मी। तर सगळ्यात पहिल्यांदा 19 एप्रिलची जी पहिली शिफ्ट झाली ना, ती सगळ्यात डिफिकल्ट शिफ्ट होती मित्रांनो। म्हणजे सर्व शिफ्टमधून डिफिकल्ट शिफ्ट ही 19 एप्रिलची शिफ्ट होती मित्रांनो। तर 19मध्ये जी दुसरी शिफ्ट होती ती पण मॉडरेट होती। नंतर 20च्या दोन्ही पण शिफ्ट ज्या आहे त्या पण मॉडरेट होत्या मित्रांनो। आणि 21ची शिफ्ट आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट, म्हणजे तिच्यामध्ये सर्व क्वेश्चन होते की जे चांगल्या पद्धतीचे पण क्वेश्चन होते आणि थोडेफार सोप्या पद्धतीचे पण क्वेश्चन होते, अशी शिफ्ट आहे मित्रांनो। आणि 21ची शिफ्ट 2 जी होती ती मॉडरेट होती। आणि त्याचबरोबर 22ला जी झाली शिफ्ट 2 ती पण मॉडरेट होती। 22ची शिफ्ट 1 पण मॉडरेट होती मित्रांनो। आणि 23च्या दोन्ही पण शिफ्ट मॉडरेट होत्या। आणि 25ची शिफ्ट ही मॉडरेट टू डिफिकल्ट, म्हणजे तेच जर याच्यामध्ये बघायला गेलं तर बरेचसे क्वेश्चन असे होते का जे हार्ड लेवलचे होते आणि थोडेफार क्वेश्चन जे आहे ते इझी लेवलचे होते मित्रांनो। तर हा आहे पूर्णपणे शिफ्ट वाईज जे तुमची जी डिफिकल्टी लेवल आहे ती। तर याचा सर्वांचं ॲनालिसिस करून, याचं सर्वांचं हे करून एक कन्क्लुजन काय निघतं का सगळ्यात डिफिकल्ट शिफ्ट जी होती, म्हणजे डिफिकल्ट शिफ्टमध्ये ज्याला आपण कन्सिडर करू शकतो मित्रांनो, तर ती 19 एप्रिलची शिफ्ट 1 होती, 21 तारखेची 1 होती आणि 25 तारखेची शिफ्ट 1 होती। या 3 शिफ्ट आहे त्या शिफ्ट हार्ड होत्या मित्रांनो। पण याच्या सर्वात झालं तर 19 एप्रिलची शिफ्ट 1 ही सगळ्यात हार्ड शिफ्ट होती मित्रांनो। तर ह्या सर्वांमध्ये सगळ्यात इझी सब्जेक्ट जो होता तो आपला केमिस्ट्री होता मित्रांनो। आणि मॅथ जो होता तो एकदम हार्ड सब्जेक्ट होता, कारण मॅथचे जे काही क्वेश्चन होते ते एकदम लॉजिकल क्वेश्चन होते मित्रांनो। खूप लेंदी पेपर होता, त्याच्यामुळे पेपरला टाईम 100% लागणार होता मित्रांनो। त्याच्यामुळं आणि या सर्वांचं ॲनालिसिस झाल्यानंतर मी व्हिडिओ पण टाकलेला आहे की मार्क्स आलेले आहेत त्याच्यावरती तुमचे पर्सेंटाईल किती, तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल मित्रांनो। तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। जर तुम्हाला माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण जे काही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे काही नवीन व्हिडिओ बनवतोय ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू। धन्यवाद।